गुरुदत्त महाराज. आजचा व्हिडिओ आपला महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण पाहणार आहे की तुमच्या घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जर सारख्या खराब होत असतील तर काय करावे. आता हा व्हिडिओ एका व्यक्तीने मला सजेस्ट केला होता की तुम्ही ह्याच्यावरती व्हिडिओ बनवा. महत्त्वाचा आहे, ऐकून घ्या. ज्या घरामध्ये सारख्या जर इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे तुमचा लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल किंवा आणि कोणतीही घरात वस्तू असू दे, ते जर सारखे जर खराब होत असतील आणि ते एका वेळेत बऱ्याच गोष्टी जर खराब होत असतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे महाराज, हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यामध्ये उपाय कोणताही नसणार आहे, याला उपाय कोणताही नाही. तुम्हाला यामध्ये पहिल्यांदा सांगतो, कारण की यात उपाय नसल्यामुळे उपाय करून पण काय फायद्याचं होणार नाही. महाराज, ज्या घरामध्ये नेगेटिव्ह पॉवर आहेत किंवा नेगेटिव्ह गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याची शक्यता महत्त्वाची असते महाराज. ज्या घरामध्ये म्हणजे पकडून चाला तुम्ही, आत्मा भूत प्रेत ह्या गोष्टी ज्या ठिकाणी आहेत, ज्या घरामध्ये आहेत, तिथं तुमच्या ह्या गोष्टी महत्त्वाच्या पहिल्यांदा खराब व्हायला चालू होतात महाराज. तर ह्याच्यावरती आपण काय करू शकतो का महाराज? ह्याच्यावरती आपण काहीच करू शकत नाही, कारण की इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याचं कारण म्हणजे त्या घरात असणारी ते म्हणजे वस्तू किंवा व्यक्ती पकडून चाला की तुम्हाला त्या घरात राहून देत नाही. ते म्हणते की तुम्ही इथून बाहेर पडा किंवा या ठिकाणी राहू नका. यासाठी त्या वस्तू तुमच्या घरात निकामी करायचं काम करत असते महाराज. त्यामुळे महत्त्वाचं, तुमच्या घरामध्ये जर सारखे ह्या गोष्टी होत असतील तर मुळात भाड्यान जे राहतात, जे रेंटवर राहतात, त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे, कारण की त्यांना ह्या गोष्टी जास्त करून अनुभव होतो. तर त्यांच्यासाठीच हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस जर तुमच्या घरात हा इलेक्ट्रॉनिक वस्तू एक एक करून जर खराब होत असतील तर तुम्ही ते घर सोडणं महत्त्वाचं आहे महाराज. तुम्ही जर ते घर सोडलं नाही आणि तुम्ही जर त्या घरामध्ये राहतच असाल तसंच त्या पद्धतीनं, तर तुम्हाला ते कधी ना कधी ते तोट्याचं होऊ शकतं महाराज. त्यामुळं ज्या घरामध्ये तुम्ही राहताय तिथं जर कंटिन्यू सारख्याच जर ह्या वस्तू खराब होत असतील तर तुम्ही तिथं नाही राहिलं पाहिजे. मग स्वतःचं घर असेल तर काय करायचं महाराज? स्वतःचं घर असेल तर तुम्ही घरामध्ये दक्षिणमुखी तुमचं घर असेल किंवा दक्षिणेचा दरवाजा असेल, त्या दरवाजाला तुम्ही पंचमुखी हनुमानाचं फोटो लावायचा आहे. तर हे कुठंतरी थोडंफार कमी होईल महाराज, पण ते पूर्ण खात्रीशीर सांगता येत नाही की ते पूर्णपणे कमी होईल. पण इलेक्ट्रॉनिक वस्तू जर खराब होत असतील तर तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्यांदा केल्या पाहिजेत. मुळात ज्या ठिकाणी जर एखादा रेंटनं राहत असेल त्यानं ते घर सोडणं महत्त्वाचं आहे महाराज. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.